नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 24 डिसेंबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. शोभन नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र कृत्तिका आहे. योग सिद्ध आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो सुद्धा कौलवच आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:07 ते 4:27 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 ते 12:50 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:27 ते 5:48 आणि यमगंड काळ दुपारी 12:26 ते 1:46 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनी बरोबर केंद्र योग करणार आहे. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी रवी आणि शनीचा लाभ योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भाची चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या लाभात असणारा शनी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या भाग्यातला रवी आणि लाभातला शनी हे परस्पर लाभ योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्ही तुमचे जे स्पेंडिंग्स असतील, खर्च असतील त्यावर थोडं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा आजच्या दिवशी तुमची होऊ शकतील. त्याचप्रमाणे आजचा जो दिवस आहे हा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या लाभदायक होईल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्याच राशीतला अष्टमातला रवी आणि दशमातला शनी हे परस्पर लाभयोग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय किंवा महत्त्वपूर्ण गोष्टी आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थान चंद्राचा भ्रमण आहे. भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. सप्तमातला रवी आणि भाग्यातला शनी हे परस्पर लाभ योग सुद्धा करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी होतील, परंतु त्या संदर्भात मोठे निर्णय घेऊ नका. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. 8व्या स्थानातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. षष्ठातला रवी आणि अष्टमातला शनी हे परस्पर लाभयोग सुद्धा करणार आहेत. आजच्या दिवशी तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे आरोग्याकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्या राशीतला पंचमेश आणि सप्तमातला शनी, तुमच्या राशीचा पंचमातला रवी आणि सप्तमातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही छोट्या मोठ्या गोष्टी समोर येऊ शकतील. मात्र वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. काही चांगले आर्थिक लाभसुद्धा आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे.
चतुर्थातला रवी आणि षष्ठातला शनी हे परस्पर लाभयोग सुद्धा करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असा राहील. खास करून आजच्या दिवशी तुमचे एनर्जी लेव्हल आणि कार्यक्षमता खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि तृतीयातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टींनी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये मित्र परिवाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातला शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. द्वितीयातला रवी आणि चतुर्थातला शनी हे परस्पर लाभ योग सुद्धा करणार आहेत. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराच्या नात्यासंबंध थोड्या प्रमाणात वादविवादाचे राहतील. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकतील. घरातल्या व्यक्तींवरच्या नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही चांगले लाभ घडून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्याच राशीतला रवी आणि तृतीयातला शनी हे परस्पर लाभ योग सुद्धा करणार आहेत. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. नशिबाची साथ का चांगली लाभेल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही येणाऱ्या 2 ते 3 दिवसात निश्चित हाती घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. व्ययातला रवी आणि द्वितीयातला शनी हे परस्पर लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. त्याचप्रमाणे खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीत असणारा शनी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्या लाभातला रवी आणि तुमच्याच राशीतला शनी हे परस्पर लाभ योग सुद्धा करणार आहेत. आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. परंतु आराम मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग उद्भवतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहतील. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक सुद्धा संभवतो. एकंदरीत चांगले काही लाभ सुद्धा संभवतात. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्याच राशीत दशमातला रवी आणि तुमच्या व्ययातला शनी हे परस्पर लाभ योग सुद्धा करणार. आजचा जो दिवस आहे बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. परंतु ते कामं पूर्ण होताना थोडासा विलंब लागेल. त्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन डेव्हलप होऊ शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 24 डिसेंबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.